शेगाव शहरात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेनं चक्रावून टाकणारा पर्दाफाश केला आहे। तब्बल 6,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 3 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून या टोळीनं बुलढाणा जिल्ह्यासह अकोला जिल्ह्यातील 2 घरफोड्यांची कबुली दिली आहे। नेमकं काय आहे प्रकरण बघूयात। दिनांक 5 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2026च्या दरम्यान शेगाव शहरातील एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने, हुंडाई कंपनीची कार आणि मोबाईल असा एकूण 6.65 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता। या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेनं तपासाची चक्रे वेगानं फिरवली। गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी जाळे आवळत 3 आरोपींना अटक केली आहे। अटक आरोपीची ओळख राजेंद्र बाबासाहेब राजपूत, वय वर्ष 25, राहणार सेलू रोड, परतूर, जिल्हा जालना। राजेश शंकर शर्मा, वय वर्ष 30, राहणार आनंदवाडी, मनमाड, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। श्रीराम सोमनाथ सोनवणे, वय वर्ष 20, राहणार जातेगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। तर जप्त मुद्देमाल सोन्याचे ब्रेसलेट व कानातील टॉप्स अंदाजे 65,000 रुपये, हुंडाई कंपनीची कार अंदाजे 6 लाख रुपये, 3 मोबाईल अंदाजे 21,000 रुपये, एकूण जप्ती 6,86,000 रुपये असा आहे। आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासात धक्कादायक बाब समोर आली असून मुख्य आरोपीवर घरफोडी व चोरीचे तब्बल 17 गुन्हे दाखल आहेत। दुसऱ्या आरोपीवर 27 विविध गुन्ह्यांची नोंद असून तिसऱ्या आरोपीवर मोटरसायकल चोरीचे 8 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आणखीन 2 गुन्ह्याची उकल। या टोळीनं अकोला जिल्ह्यातील 2 घरफोड्यांची कबुली दिली असून पुढील तपास शेगाव शहर पोलीस करत आहेत। सर्व आरोपी सध्या न्यायालयीन आदेशानं पोलीस कोठडीत आहेत। स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाईमुळे शेगाव परिसरातील घरफोडीच्या वाढत्या घटनांना मोठा आळा बसणार असल्याची चर्चा आहे।